सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील ही बातमी राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना मात्र जोरदार धक्का देतीये. निवडणूक आयोगाने आणि केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे विचार, यांच्याबद्दलचे निकाल अभ्यास न करता दिल्यामुळे सुप्रीम कोर्टातून या दोन्ही दोघांनाही अतिशय मोठी चपराक बसली असून उद्धव ठाकरे यांचा मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा विजय झाला असल्याचं दिसतंय. राजकीय जाणकारांच्या मते आणि राजकीय घटनातज्ञांच्या मते मित्रांनो, इथे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका बसलाय. तर भाजपने या प्रकारची खेळी करून भाजपच्या अंगणात महाराष्ट्राचं राजकारण आलं असल्याची देखील चर्चा राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करतायत. एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा निकाल देऊन निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांनी मोठी चूक केली हे यावरून दिसतंय. आता बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंना कसं मिळाले सगळ्यात मोठं यश? उद्धव ठाकरे या यशामागे आपला पक्ष, आपलं चिन्ह याबद्दलचं शिंदे सेनेला कोणता मोठा धक्का देऊ शकतात, जाणून घेऊया. महत्त्वाची बातमी मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची सुनावणी पार पडली. परंतु आता मात्र तारीख पुढे गेली असली तरी देखील उद्धव ठाकरेंना यामागे सगळ्यात मोठं यश आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्यामुळे आता त्यांची मोठी पंचायत झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या निकालावरती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असतानाच उद्धव ठाकरे यांची बाजू मात्र प्रचंडपणे जड असल्याचं सगळेच राजकीय जाणकार आणि घटनातज्ञ आता म्हणू लागलेत. उल्हास बापट, घटनातज्ञ, देशातील सर्वात ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी शिंदेगडाची हवा टाईट केली असून भाजपला देखील त्यांनी घाम फोडलाय. गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या प्रकारे घटनेची पायमल्ली चालू असून घटनेच्या विचारावरती सरकार चालत नाही, सुप्रीम कोर्टात देखील घटनेच्या विचारावरती निकाल देणं सुरू नाही, असा त्यांनी विरोध एक टोला मारत महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय चाललंय, कोणाच्या इशाऱ्यावरती ते संपूर्ण चालतंय, असा खणखणीत सवाल त्यांनी दिलाय. उल्हास बापट हे पहिल्यापासून सांगत होते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या ठिकाणी जिंकणार असून इथे उद्धव ठाकरे यांच्या हातातच शिवसेना पक्षाने चिन्ह भेटणार. उल्हास बापट हे पहिल्यापासून आत्मविश्वासामध्ये होते आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया आता विविध प्रसार माध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांकडून देखील पुढे येताना दिसतीये. निवडणूक आयोगाचा जो निकाल होता त्या निकालावरती उल्हास यांनी भाष्य करताना म्हटलंय की निवडणूक आयोगाने सपशेल सगळेच निर्णय चुकीचे दिले आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे ते निर्णय गेल्याच्यानंतर राहुल नार्वेकर यांनी देखील यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही, कारण राहुल नार्वेकर हे त्या पक्षाचे असल्याकारणाने त्यांनी हा निकालच वाचला नाही. तो निकाल धडाधड उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देऊन टाकला. या सगळ्यांमुळे आता मात्र या दोन्हीच्या खूप मोठ्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उद्धव ठाकरेंचा दणदणीत विजय हा भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी आगामी काळात घाम फोडणारा आणि सत्तेच्या संपूर्ण मनगडावरती बसून आपलाच भगवा झेंडा फडकवण्याची तयारी उद्धव ठाकरे आता सुरू करतील हे यावरून समजतंय. मित्रांनो, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ही लढाई गेली 4 वर्ष ठाकरे लढतायत. उद्धव ठाकरे यांच्या देव्हाऱ्यामध्ये असलेला धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनी चोरून आपल्या हातात नेला आहे. तो आपल्यापर्यंत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खरी शिवसेना म्हणणार नाही, असं बरेच लोक म्हणत होते आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात, असं उल्हास बापट यांनी म्हटलंय. ठाकरेंच्याच हातामध्ये पक्ष आणि चिन्ह यावं यासाठी सगळ्या घटना जरी आपण बाहेर काढल्या तरी देखील घटना एकच सांगते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, ती शिवसेना कोणाची नाही. शिवसेनेची घटना उद्धव ठाकरेंकडे असताना कशामुळे हा निकाल फिरला हे देखील आपण सांगावं, असं उल्हास बापट यांनी म्हटलंय. एकंदरीत असीम सरोदे यांनी देखील म्हटल्याप्रमाणे शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. एकनाथ शिंदेंना ती तात्पुरती दिली गेली होती, मात्र आता त्यांच्या संपूर्ण प्रक्रिया फिरल्या असून आगामी काळात ठाकरेंचा जयजयघोष दिल्लीमध्ये होईल, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी देखील सगळ्यात मोठी टिप्पणी करून शिंदेंना जोरदार धक्का दिलाय. एकनाथ शिंदेची शिवसेना आत्ताही नव्हती, पहिलेही नव्हती आणि अखेर पुढेही नसणार आहे. शिंदेंची शिवसेना खोटी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना असली आहे, कारण की मुंबईमध्ये मुंबईकरांनी, मराठी माणसांनी असली शिवसेनेच्या 65 जागा निवडून दिल्यात. त्यामुळे शिवसेना कोणाची आता हा प्रश्न सुटला असून आता फक्त कागदोपत्रीच बाकी आहे. यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंना देखील जबरदस्त धक्का मुंबईमध्ये बसून त्यांच्या सगळ्या पक्षाचे सगळेच नेते, आमदार अपात्र होतील. एकनाथ शिंदेंना पुढील काही दिवसांमध्ये आपला नवीन पक्ष शोधावा लागेल. त्यांना नवीन पक्षाचं चिन्ह शोधावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टातून तशा प्रकारची हालचाल सुरू झाली असून शिंदेगडाच्या विरोधात जर निकाल लागला तर मात्र त्यांना पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह सुप्रीम कोर्ट विचारू शकतंय.
त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच तयारी करायला हवी, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. इथे मात्र मुंबईमध्ये ठाकरेंच्या हाती धनुष्यवान चिन्ह आल्याच्यानंतर शिंदेचे 40च्या 40 आमदार पुन्हा ठाकरेंचे शिवसेनेमध्ये परततील. एकही आमदार शिंदेकडे राहणार नाही. एकनाथ शिंदे स्वतः, त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे असे मोजकेच काही आमदार, काही खासदार एकनाथ शिंदे यांच्याजवळ राहतील. जर का हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मात्र मुंबईचं, राज्याचं चित्र पूर्णपणे पालटेल आणि पुन्हा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येतील. त्यामुळे भाजपने आता ही तयारी सुरू केली का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर काढायची. भाजपने जोरदार तयारी केल्याचं चित्र या निमित्ताने समोर येऊ लागलंय. शिंदेची शिवसेना आता मुंबईतून, महाराष्ट्रातून संपणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पाठीमागे कोणाचाही निर्णय अंतिम ठरणार नाही. तेव्हा मुंबईच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्ट ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल 4 वर्ष झालं कोणताही निकाल येत नाही. सर्वसामान्य जनता वाट बघत आहे. यामुळे हा निकाल लवकर यावा यासाठी प्रयत्न केले गेलेत. मित्रांनो, आपण देखील जाणते आहात, आपण देखील राजकीय क्षेत्रामध्ये वावरलेले आहात. आपणास जर एक प्रश्न विचारला, शिवसेना कोणाची, तर आपण यावरती आपलं काय उत्तर द्याल? आपण देखील आपल्या कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या. जर आपण सोशल मीडियावरती, प्रसारमाध्यमावरती पाहिलं, वेगवेगळे सर्वे येतात, त्या सर्वेत विचारले प्रश्न, तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जवळजवळ 90 ते 95% सर्वे असल्याचं दिसतंय. मात्र मुंबईमध्येच ठाकरेंना जागा कमी आल्या. मग हे सर्वे कुठले, निवडणुका कशा, असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. तर यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. उद्धव ठाकरे भाजपला भारी पडतील का? आपल्या प्रतिक्रिया द्या.